आपल्या सोबत आहेत नवाब मलिक। तुम्हाला प्रश्न हाच विचारायचा आहे की ते आता इथे राज्यात सुद्धा जी तुलना करतायत, महाराष्ट्राची आणि गुजरातची तुलना केली जाते। गुजरात एक त्यांचं रोल मॉडेल म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न आहे। या पार्श्वभूमीवरती तुम्ही या सगळ्या प्रश्नाकडे कसं बघताय? नाही मंदारजी, पहिले समजून घ्या, भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटं बोलणाऱ्यांचा पक्ष आहे। ग्लोबल नीतीवर हा पक्ष चालतो। गडकरींनी जे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ होता आणि गुजरातमध्ये दुष्काळ नाही, कुणालाही विचारून घ्या पत्रकारांना की या सौराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती किती होती। टँकरनी पण पाणी त्या गावामध्ये त्यांनी पोहोचवलं नाही, ही परिस्थिती गुजरातमध्ये असताना आज हे गडकरी खोटं बोलून एखादा भ्रम निर्माण करताय। दुष्काळी परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा भयंकर तिकडे होती, पण त्या गावकरींना, शेतकऱ्यांना पाणी पुरवठा पण या सरकारने केलेलं नाही गुजरातची, ही खरी परिस्थिती आहे। त्या उलट खोटं बोलून कुठेतरी महाराष्ट्रामध्ये भयंकर परिस्थिती, गुजरातमध्ये सगळंच चांगलं आहे, हे चित्र खोटारडेपणाचा निर्माण करण्याचा हा भारतीय जनता पक्षाचा हा एक प्रचार आहे। आणि महाराष्ट्र आज ही गुजरातपेक्षा 10 पटीने पुढे आहे। नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर त्याचा मुकाबला सरकारने केला। हायकोर्टाने पण सांगितलेलं आहे की दुष्काळी परिस्थितीमध्ये महाराष्ट्राने चांगली कामं केली, त्या उलट ठीक आहे। आपण हा एक वेळ तो मुद्दा बाजूला ठेवूयात। यावेळेला नवाब मलिक, तुम्ही साहजिकपणे तुम्ही त्याला विरोध करतायत, पण तुम्ही किमान जो मुद्दा त्यांनी मांडला, आज मोदींचं भाषण तुम्ही ऐकलं असेल, मोदींच्या भाषणानंतर तुम्हाला असं वाटतं का राष्ट्रीय पातळीवरती किमान भाजपकडे एक असा चेहरा आलाय की जो लोकांच्या दृष्टीने एक पर्याय म्हणून त्याच्याकडे बघता येईल? असं आहे, तुम्हाला पर्याय दिसत असेल, पण निवडणुका होऊ द्या, खरं काय खोटं काय हे स्पष्ट होणार आहे। नुसतं येणारे 9-8 महिने भ्रम निर्माण करून लोकांना मतं मिळवता येत नाही, ही खरी परिस्थिती आहे। ठीक आहे। नवाब मलिक यांचं म्हणणं आहे की भ्रम निर्माण करता येत नाहीत, एक प्रकारची गोबेल्स प्रचार नीती आहे, पण हे सगळं प्रत्येक जण करत असतो, प्रत्येक राजकीय पक्ष थोड्याफार फरकामध्ये हे करत असतो। एकूण त्यांची